आज वर्षाच कुकिंग स्टुडिओमध्ये आपण बनवणार आहोत पालक पनीर आणि चीजचं असं भन्नाट कॉम्बिनेशन जे तुम्ही कधीच ट्राय केलं नसेल। कधीही पालक न खाणारे सुद्धा ही रेसिपी वारंवार बनवायला लावतील हे नक्की। बाहेरून क्रिस्पी आतून चीजी आणि तितकेच हेल्दी पालक पनीर चीज बॉम्ब्स कसे बनवायचे हे आपण पुढे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हॅलो, वेलकम टू द वर्षाच कुकिंग स्टुडिओ। मी वर्षा। पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाच कुकिंग स्टुडिओ। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। हा पालक पनीर चीज बॉम्ब बनवण्यासाठी आपल्याला भरपूर असा पालक लागणार आहे। त्यासाठी मी एक गड्डी पालक इथे स्वच्छ धुवून घेतलाय। आपल्याला तो आता बॉईल करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घेते। पाणी टाकून आपल्याला हा सगळा पालक यामध्ये बॉईल करून घ्यायचा आहे। एक 5 मिनिटांसाठी हा पालक शिजून झाला की आपल्याला सगळ्या ह्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं। हा पालक थंड करून झाला की आपल्याला याची मिक्सरमध्ये वाटून बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण यासाठी लागणारं स्टफिंग बनवायला घेऊयात। त्यासाठी मी इथे 150 ग्रॅम पनीर किसून घेतलंय। ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय। इथे 1 वाटी चीज घेतलंय। चीज तुम्ही तुमच्या चॉईसने कुठलंही घेऊ शकता। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात। जिरा पावडर अर्धा चमचा। पेरी पेरी मसाला घेतलाय इथं अर्धा चमचा। पेरी पेरी मसाल्याच्या ठिकाणी तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल। इथं पिझ्झा मसाला पण घेतलाय 1 चमचा। थोडंसं चवीनुसार मीठ घेतलंय। इथे उकडलेला बटाटा आहे, तो मी किसून घेतलाय एक वाटी। तो पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सगळं हे आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचंय। इथे आपलं स्टफिंग पण बनवून तयार झालंय आणि पालक पण थंड झालाय। पालकची पण आपण पेस्ट करून घेऊयात। पालकची अशी फाईन पेस्ट बनवून झाली की आपल्याला याचं पीठ मळायला घ्यायचंय। आता ही सर्व पेस्ट आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायची। आता यामध्ये आपल्याला बसेल तितकं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय आणि थोडीशी जिरा पावडर टाकायची आणि हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं तेल टाकायचं। व्यवस्थित तेल लावून झालं की 10 मिनिटांसाठी आपल्याला ही कणिक अशी झाकून ठेवून द्यायची। 10 मिनिटांनंतर आपलं पीठ चांगलं सेट झालंय। आता आपल्याला याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी एक छोटासा गोळा घेते। व्यवस्थित त्याला हातावरती गोल करून घ्यायचं आणि जशी आपण पुरी करतो त्याच पद्धतीने आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची। लाटताना जर चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावा किंवा तेल लावलं तरी चालेल। अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचे। जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, जशी आपली पुरी असते त्या पद्धतीने। आता आपल्याला यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचंय। स्टफिंग भरून झालं की आपल्याला या पद्धतीने ते क्लोज करून घ्यायचंय। हे क्लोज करण्यासाठी थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल। अशा पद्धतीने आपल्याला हा बॉम्ब बंद करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे बॉम्ब तयार करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी आपले सगळे बॉम्ब तयार करून झालेत। आता आपल्याला हे भाजून घ्यायचे। त्यासाठी मी इथे एक तवा गरम करायला ठेवलाय। आता ज्या साईडने आपण फोल्ड केले होते त्या साईडने आपल्याला थोडंसं पाणी याला लावून घ्यायचंय, म्हणजे तव्याला व्यवस्थित चिटकतील आणि गरम तव्यावरती आपल्याला हे ठेवून घ्यायचे। इथे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। बारीक गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे। आता हे ठेवून झाले की आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी आपल्याला हे भाजून घ्यायचे। एक 2-3 मिनिटांसाठी हे खालनं भाजून झाले की गॅस मोठा करायचा आणि वरनं आपल्याला हे गॅसवरती असे भाजून घ्यायचे।
इथे मोठ्याच गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. भाजून झाले की यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं. बघितलं किती सोप्या पद्धतीने आपण पालकचा हेल्दी असा ब्रेकफास्ट बनवून तयार करू शकतो. मुलांच्या टिफिनसाठी खूप चांगला असा ऑप्शन आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.